व्यायाम. तर व्यायाम म्हणजे काय? ज्या कर्मामुळे शरीरामध्ये श्रम किंवा थकवा उत्पन्न होतो त्याला आपण व्यायाम म्हणतो. किंवा शरीरामध्ये बल किंवा स्थैर्य प्राप्त करण्यासाठी जे शरीराच्या विशिष्ट पद्धतशीर अशा ज्या काही शरीराच्या हालचाली आहेत त्यांना आपण व्यायाम म्हणतो. पण रोज जे श्रम किंवा रुटीन काम वगैरे करतो यांना व्यायाम म्हणता येणार नाही. शास्त्रोक्त पद्धतीने जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने मग त्याचे विविध खूप सारे प्रकार आहेत, एरोबिक, अनारोबिक इत्यादी वेगळे वेगळे. असा कुठलाही व्यायाम प्रकार जो आहे तो करायचा आहे आणि तो प्रमाणात. आणि व्यायामाबद्दल आपल्याला नॉलेज असणे खूप महत्वाचे आहे. म्हणजे एकदम कमी काही न करणे हेही चुकीचे आहे आणि खूप अतिप्रमाणात करणे हे पण म्हणजे चुकीचे आहे. त्यामुळे याचे शास्त्रोक्त नॉलेज असणं ते पण फार आपल्याला गरजेचे आहे. कोणी करायचं आहे, कधी करायचं आहे, किती करायचं आहे, त्याचे फायदे तोटे. आणि जर आपण आता जे बघतोय की अति सर्वत्र जे चालू आहे तर त्याच्यावर पण आपण चर्चा करूयात. आणि पुढील व्हिडिओमध्ये एक एक टप्प्याने आपण या व्यायाम या विषयावर चर्चा करू.